ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता मालिकेमध्ये येताना दिसणार आहे. आपण पाहिले की आज आता म्हणजे इकडे खूप मोठं घटना घडलेली आहे आणि स्वतः आता याच्यामध्ये अडकलेला आहे तो म्हणजे अर्जुनच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून त्याला मारण्याचा घाणेरडा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पण देवतारी त्याला कोण मारी. आणि त्याचप्रमाणे मात्र आता अर्जुन या सगळ्यामध्ये या लोकांना पुरून उरणार आहे. आणि त्याच्यातच एक गोष्ट अशी घडलेली आहे की आता स्वतः आता मानसी इकडे पोलिसांच्या ताब्यात आली आणि त्यामुळे मालिका 360 डिग्रीमध्ये टर्न आउट होताना आपल्याला दिसणार आहे. आणि या सगळ्यामध्ये आता काय घडणार, कसं घडणार, अर्जुन आणि मानसी ज्या वेळेला घरी येणार त्यावेळेला हुशार मानसी मात्र आता सायली आणि बाकी सगळ्यांना वाचवण्यासाठी खूप मोठी युक्ती करणार आहे. काय युक्ती आहे, कशी युक्ती आहे, मानसीने या सगळ्यामध्ये मात्र आता खूप मोठं काम केले. सायलीच्या छत्रछायाखाली वाढलेली मानसी सायली आणि अर्जुनच्या पाठीशी कशी खंबीर उभी राहिलेली आहे आणि आता मोठ्या मोठ्या लोकांचे पडदे कसे फार्श केलेत पाहूया. इकडे आता चैतन्यने सायली नाही हे बघून त्यांनी आता घरच्या सगळ्यांना मात्र आता सांगितलेलं आहे की अर्जुनच्या जीवाला खूप मोठा धोका आहे. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता मी त्याला अश्विनच्याच हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले, ताबडतोब सगळ्यांनी या. हे ऐकल्यावरती मात्र आता खूपच अस्वस्थ झालेली आहे ती म्हणजे कल्पना. आणि त्यावेळेला कल्पनाला रडताना बघून इकडे आता तिला सांगायला लागतोय तो म्हणजे स्वतः आता प्रताप की हे बघ, तू जर का अशी रडत बसलीस ना आणि या सगळ्यामध्ये जर का आता सायलीने पाहिलं की आता तू रडतेस आणि तिला समजलं आणि तिला आणि तिच्या बाळावरती जर का आता काही परिणाम झाला तर मात्र या सगळ्यासाठी कोण जबाबदार, तिला कोण सावरेल. आता इकडे आपण आपल्याला सावरायचं की तिला सावरायचं, यावरती कल्पना म्हणते मला काही सुचत नाहीये, मला आत्ताच्या आत्ता अर्जुनकडे तुम्ही घेऊन चला. आणि त्यावरती मात्र आता अस्मिता सांगायला लागते मम्मा, सगळे जर का तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात तर आता सायलीला काहीही झालं तरी सुद्धा संशय येईल आणि त्यानंतर मात्र आता सायली इकडे तुम्हाला सगळ्यांना कुठे गेलात म्हणून आता चौकशी करेल आणि मग मात्र तिला सावरणं कठीण होईल. तिला जर का काही जीवाला धोका झाला तर मात्र आम्ही काय करणार. इकडे तुम्ही सगळेजण जाऊ नका, एक एक करत आपण आता अर्जुनला भेटायला जाऊया. यावरती कल्पना म्हणते पहिले मी जाणार. शेवटी आईचं मन असतं आणि ती यावेळेला काही मानायला तयार नाहीये. तिला आता काही झालं तरी सुद्धा अर्जुनला भेटायला जायचं म्हणजे जायचं हे तिच्या कन्फर्म डोक्यात आहे. आणि तोपर्यंत मात्र आता इकडे सांगायला लागतोय चैतन्य की आता खूपच इकडे बिकट अवस्था झालेली आहे. त्या लोकांनी मात्र आता मागून वार केलेला आहे. अर्जुनने स्वतःला वाचवण्याचा इतका जीवाच्या आकांताने प्रयत्न केला पण आता तो प्रयत्न फसलेला आहे. त्यांनी आता मानसीला सुद्धा वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो सुद्धा म्हणजे ते प्रयत्न यशस्वी झाले. मानसी सुखरूप आहे त्यामुळे तेवढी एक आनंदाची गोष्ट आहे. इकडे आता लगेचच अस्मिता सांगायला लागते हे बघ चैतन्य, तू तिकडेच थांब. काय ब्लडची व्यवस्था हवे काय हवे तसे अश्विन सुद्धा आहे. इकडून आता एक एक करत सगळेजण आम्ही भेटायला येऊ. सगळेजण एकदम आलो तर आता सायलीला संशय येईल आणि या सगळ्यामध्ये सायली आता उगाचच पॅनिक होईल. आणि म्हणूनच आम्ही या सगळ्यामध्ये ताबडतोब तिकडे नाही येत आहोत. तू हँडल करू शकशील ना. आणि तुला काहीही मदत हवी असेल तरी सुद्धा तू आम्हाला कॉल कर आणि आम्हाला तिथल्या अपडेट देत राहा. असं म्हटल्यावरती मात्र आता अश्विन इकडे चैतन्य सांगायला लागतो तसं काही चिंता करण्याची गोष्ट नाहीये. तसा माझ्यासोबत अश्विन आहे आणि आता इकडे मदतीची गरज नाहीये. आणि तुम्ही सगळेजण सुद्धा एक एक करूनच या कारण आपल्याला एकाच वेळेला सायली बहिणीला सुद्धा आता सांभाळायचं आहे. बरं हे म्हटल्यावरती इकडे आता प्रतिमा रडायला लागले. काय चाललंय हे सगळं. म्हणजे आता तिकडे अर्जुनच्या तब्येतीचं टेन्शन आणि त्याचबरोबर इकडे आता तिला खूपच वाईट वाटत आहे आणि तिला आता कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय. म्हणजे आता माझ्या मुलीच्या सोबत हे सगळं काय चाललंय. अर्जुनचं दुःख, आपल्या सायली प्रेग्नंट आहे तिला काय होईल याचं दुःख. प्रतिमा पूर्णपणे पिचून गेलेली आहे. श्वेता आता भलतीच खुश झाली. श्वेताने ताबडतोब फोन फिरवलेले आहेत आणि आता श्वेताने सगळ्यांना सांगितलेलं आहे की इकडे माहोल तुम्हाला पाहिजे तसंच आहे. पण त्याच वेळेला सायलीच्या मनाला मात्र खूपच कुणकुण लागून राहिलेली आहे. सायली या सगळ्यामध्ये मात्र आता विचार करते हे सगळं काय चाललंय. माझं मन इतकं का अस्वस्थ आहे. म्हणजे आता जर का तिकडे त्यांना मानसी सापडले तर दोघं जण लवकरात लवकर येतील ना. मी का इतका विचार करते पण नाही. माझ्या मनाला कुणकुण लागले म्हणजे आता नक्कीच काहीतरी तिकडे घडलेलं आहे असा तिच्या डोक्यामध्ये विचार चालू आहे. आणि त्यावेळेला ती विचार करायला लागते बघू दे घरातले सगळेजण काय करतायत. तिला रूममध्ये बसून बसून मात्र आता कंटाळा आलाय.
ती कंटिन्युअसली अर्जुनला कॉल करते, पण इकडे अर्जुनचा फोन स्विच ऑफ करून ठेवलेला आहे चैतन्यने. कारण आता काही झालं तरी फोन कॉल आले तर काय सांगणार, म्हणून त्याने फोन स्विच ऑफ केलाय. इकडे तोपर्यंत राकेश आता प्रियाला भेटायला आलेला आहे. राकेश प्रियाला सांगायला लागतोय, म्हणजे बाकी सगळं तर ठीक झालंय, पण त्या आता मानसीचं काय करायचं. तिने आता या सगळ्यामध्ये सांगितलं पाहिजे ना, की ती आता म्हणजे अर्जुन सायलीच्या विरोधात साक्ष दिली पाहिजे, पण तिचं काही कळायलाच मार्ग नाहीये. ती या सगळ्यामध्ये मात्र आता साक्ष द्यायला तयार नाहीये. प्रिया चिडली. मग केलं काय तुम्ही? एवढं सगळं करून आता बट्ट्याबोळ केलात ना, आणि उलट उलट तिला मात्र आता पाठवून दिलेलं आहेत, ते म्हणजे त्या अर्जुनच्या इकडे. आता इकडे गडबड झाली आणि त्या सायलीने तिच्याकडून सत्य काढून घेतलं तर तुम्हाला एक काम धड करता येत नाहीये का? आणि यावरती तो सांगायला लागतो, प्रिया हे जे काही केलं ना ते तुझ्या सांगण्यावरून केलेलं आहे ना, तूच तर आम्हाला सांगितलंस ना काय करायचं आणि कसं करायचं. मग असं असताना आत्ता आमच्यावरती तू इकडे चिडू शकत नाहीयेस. प्रिया म्हणते, तुम्ही मूर्ख आहात, मूर्ख. तुम्हाला एक काम धड करता येत नाहीये अजिबात. हे बघ, जर या वेळेला सायली आता जेलमध्ये आली नाही ना, म्हणजे तिच्या सांगण्यावरून सायलीला जर का आता त्यांनी जेलमध्ये पाठवलं नाही ना, मग मात्र तुझं आता असं काहीतरी मी खेळ खतम करून टाकेन ना, की बघ तुम्हाला एक काम धड करता आलं नाही. असं म्हणत ती चिडले. सायली अस्वस्थ झाली. तिला आता विचार येतोय, खाली काय चाललंय, मला आता जाऊन तिकडे बघायलाच पाहिजे. असं म्हणत सायली आता खाली येते आणि त्याच वेळेला मात्र आता कल्पना आणि प्रताप हे हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत. आणि आता अस्मिता काहीतरी करत असताना तिचा फोन बाहेर आहे. बरं, तोपर्यंत मात्र आता श्वेताला फोन करून इकडे आता प्रियाने सांगितलेलं आहे, एक काम कर, सायलीपर्यंत ही न्यूज पोचली पाहिजे. कशी पोचेल, काय पोचेल ते तू बघ. कारण आता श्वेताने फोनवरती सांगितलंय की सायलीला आतापर्यंत काहीच सांगितलेलं नाहीये. मग ती सांगते की तू जा आणि तू जाऊन तिला सांग की आता अर्जुनचा ॲक्सिडेंट झाला. यावरती श्वेता आता म्हणायला लागते, मी जर का जाऊन तिला सांगितलं आणि घरच्यांना यांना कोणाला समजलं की आता मी सांगितलंय, तर इथून माझी पत्ता कट होईल आणि हे मी रिस्क घेऊ शकत नाहीये. यावरती ती म्हणते, मग काहीतरी युक्ती कर आणि जाऊन सांग जा. असं म्हटल्यावर ती मात्र आता श्वेताला कळतच नाहीये की काय करावं. मग ती एक गोष्ट करते, ती म्हणजे अस्मिताच्या फोनवरून ती आता चैतन्याचा नंबर डायल करते. चैतन्याचा नंबर डायल करून तो फोन अस्मिताचा ती आता हॉलमध्ये आणून ठेवते आणि सायलीला ती आता हॉलमध्ये घेऊन येते. सारखं सारखं रूममध्ये बसायला नको म्हणून आता सायली सुद्धा हॉलमध्ये आलेली आहे. ज्या वेळेला सायली हॉलमध्ये आणि आता मुद्दाम श्वेताने फोन नंबर डायल केलाय आणि कट केलाय. चैतन्याला तिकडे नोटिफिकेशन गेलेलं आहे की आता आपल्याला म्हणजे मिस कॉल त्याला गेलेला आहे. मिस कॉल गेल्यामुळे मात्र आता चैतन्य ताबडतोब त्या नंबरला कॉल करतोय. इथे श्वेताने मात्र आता पुढची खेळी खेळलेली आहे. श्वेताने या सगळ्यामध्ये मात्र आता ताबडतोब या सगळ्यामध्ये श्वेताने लगेचच तो फोन आता तिथे ठेवून ती आत निघून गेले. फोन आल्यावर ती इकडे आता सायली विचार करायला लागते, अश्विन भाऊजींचा फोन. आणि आता काहीच कळायला मार्ग नाहीये. अश्विन ताबडतोब तिला आता कॉल करतोय. चैतन्यने सांगितलेलं असतं की असा असा प्रकार घडलाय आणि त्यामुळे मात्र आता चैतन्यने हे सांगितल्यामुळे आता इकडे तो लगेचच फोन करून कळवतोय की काहीही झालं तरी सुद्धा घरी कळवतोय की दादाची तब्येत नाहीये ठीक. इकडे प्रताप आणि कल्पना हे हॉस्पिटलमध्ये आलेत आणि त्याच वेळेला अश्विनने फोन केलाय आणि फोन नेमका उचललाय तो म्हणजे सायलीने. मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता सायलीला म्हणजे चैतन्य भाऊजी असं काहीतरी ती बोलणार, पण तितक्या चैतन्य सांगायला लागतो, अस्मिताताई अगं अर्जुनची अवस्था खूपच बिकट आहे. अर्जुन या सगळ्यामध्ये मात्र आता खूपच अस्वस्थ आहे आणि आता अर्जुनच्या तब्येतीचा धोका काही टळलेला नाहीये. ही गोष्ट ज्या वेळेला मात्र आता समोर आली आणि त्यावेळेला सायली आता पुरती हदरले, काय बोलताय तुम्ही? आणि अश्विनला धक्का बसलाय. सायली आता कोणताही पुढचा मागचा विचार न ज्या वेळेला मात्र आता तिकडे जायला निघते. तिला सत्य घटना सगळी समजलेली आहे. तिला आता समजले की या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे मानसी सापडलेली आहे आणि मानसीच्या बाबतीत काहीतरी महाभयंकर झालेलं आहे. सायली आता पुढचा मागचा विचार न करता हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला येते त्यावेळेला सगळ्यात पहिली तिची भेट झालेली आहे, ती म्हणजे मानसीसोबत ज्या वेळेला तिची आता भेट झाली आणि त्याच वेळेला मानसीने सायलीला पाहिलंय. दोघी जणी एकमेकींकडे पाहत आहेत. धावत जाऊन तिने आता सायलीला मिठी मारले. आता मात्र इकडे सायली सध्या तरी या सगळ्यामध्ये काहीही बोलत नाहीये, पण
पण ज्या वेळेला मात्र आता इकडे अर्जुनच्या बाबतीतलं सगळं सत्य तिने आता सांगितलंय, कशा पद्धतीने अर्जुन दादा तिकडे आला होता, कशा पद्धतीने त्याने मला वाचवण्याचा प्रयत्न केला, मला वाचवत असताना मात्र आता अर्जुन दादांची तब्येत कशी खराब झाली किंवा या सगळ्यामध्ये अर्जुनची कशी अवस्था झाली हे सांगितल्यावरती सायली पेटून उठले. आणि प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये मात्र आता सायली इकडे अर्जुनसाठी मात्र देव पाण्यामध्ये टाकते आणि एका झटक्यात देवाने आत्तापर्यंत सायलीचं ऐकलेलं आहे. फायनली अर्जुन बरा झालाय. अर्जुन बरा होऊन मात्र आता ज्या वेळेला तो इकडे घरी यायला निघालाय आणि त्याच वेळेला सायलीचं काम सुरू झालंय. सायलीने मात्र आता मानसीकडून सगळं सत्य काढून घेत अशा पद्धतीने काहीतरी ट्रॅप रचलेला आहे आणि त्यानंतर आता स्वतः मानसी आणि सायली या सगळ्या प्रकरणामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या लोकांना मात्र आता पकडून देणार. काय करणार, कसं करणार, येणाऱ्या भागामध्ये या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार.